महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ठाण्याची जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते अभिजित पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवून डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीमधील नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू केलाय. अभिजित पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्वसामान्य घरातील अभिजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं सांगितलं. महायुतीमधील नाराजीचा फायदा आम्हाला होऊ शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष कसा होतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागले. अर्ज भरला आहे. युतीमधली धुसफूस आमच्या कामी येईल याचा विश्वास आहे आम्हाला. कशा प्रकारे रणनीती असेल? कारण ती रणनीती आजच सांगितली तर मग निवडणुकीला अर्थ काय राहिला. भाजपकडे 444 आहेत तर महायुतीकडे जे शिवसेना आहे त्यांच्याकडे 347चा आकडा आहे. तुमच्याकडे काय नेमकं आकड्यांची गणना जुळवाजुळव केली जाते? गोळाबेरीज कशा आकडा थोडे सांगायचा असतो, आकडा फुटल्यावरती समजतो. पण हे कसं झालं की अभिजित पवार यांना उमेदवारी दिली, म्हणजे कसा विश्वास आहे त्यांच्यावर? विश्वास आमच्या पक्षाचा नगरसेवक आहे तो. विश्वास होता म्हणून तिकीट दिला, निवडून आणला. अजून काय विश्वास? इतर पक्षांनी कसा पाठिंबा दिलाय? सगळेच पक्ष बरोबर आहोत आम्ही. महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. जिहाद संपवण्याची जबाबदारी प्रशासनाबरोबर हिंदूंची. हिंदू जन आक्रोश सभेत आमदार संजय केळकर यांची गर्जना. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाचीच नाही तर तुमची आमची सुद्धा आहे. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहायला पाहिजे असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकल हिंदू समाज ठाणे यांच्या वतीने मितेश शहा यांनी ठाण्यातील इंदिरानगर चौक येथे 31 मे रोजी हिंदू जन आक्रोश सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी जगद्गुरू परमहंस आचार्यही उपस्थित होते. यावेळी उपस्थित हिंदूजनांना संबोधित करताना आमदार संजय केळकर यांनी देशाच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचं आवाहन केलं. ही प्रभू रामाची भूमी आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा लाभलाय. हिंदुस्थान आमचा आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म असून हिंदू लोकांनी कधीच कुणावर आक्रमण केलं नाही. आपण कुणाला छेडत नाही, परंतु कोणी आपल्याला छेडलं तर त्याला सोडायचं नाही असं आवाहन देखील केळकर यांनी केले. राज्यासह देशात लव्ह जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. हिंदू मुलींना आमिष दाखवून कधी बळजबरीने हिंदू धर्म सोडण्यास भाग पाडलं जात आहे. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. ही जिहादी वृत्ती संपवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही तर तुमची आमची हिंदू बांधवांची देखील आहे. त्यामुळे आपल्याला जागरूक राहावं लागेल असं आवाहन देखील केळकर यांनी केलं. जगद्गुरू परमहंस आचार्य हिंदूजनांना संबोधित करताना आपण महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर अयोध्येतून आलो आहोत ते फक्त हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि हिंदूंचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी बाबा हे असा न्याय करतात की गुन्हेगार परत गुन्हे करण्याचा प्रयत्न करत नाहीत. भारतात कुठेही लव्ह जिहाद होणार नाही याची सनातन हिंदू धर्मानं काळजी करावी असं आवाहन देखील त्यांनी केले. हिंदू जन आक्रोश सभेला भाजपचे स्थानिक नगरसेवक अमित सरैया, सुरेश कांबळे, नगरसेविका अनिता यादव, नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि त्याचा काळाबाजार रोखला जावा यासाठी प्रशासनानं आता अत्यंत कडक पावलं उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी रुपाली भालके, HPCL, BPCL, IOCL या प्रमुख तेल कंपन्यांचे डेपो मॅनेजर, विभागीय विक्री अधिकारी तसंच रिलायन्स जिओ आणि नायरा पेट्रोल पंपांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व संबंधित डेपोंमधून नियमित पुरवठा सुरू असल्यानं नागरिकांनी घाबरून जाण्याचं किंवा इंधनाचा अनावश्यक साठा करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगण्यात आले. इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपांना स्पष्ट निर्देश दिलेत. आता पंपांवर वाहनाशिवाय प्लास्टिक ड्रम, कॅन किंवा बॉटलमध्ये इंधन मागणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती एका विशेष नोंदवहीत ठेवावी लागणार आहे. यामध्ये ग्राहकांचे नाव, मोबाईल नंबर, ओळखपत्र, इंधन घेण्याचं कारण, वापराचं ठिकाण आणि मोबाईलमधील फोटो यांसारख्या नोंदी जतन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे विविध महत्त्वाच्या संस्था आणि कामांसाठी पूर्वीप्रमाणे सुरळीत इंधन पुरवठा व्हावा यासाठीही नियोजन करण्यात आलं आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, औद्योगिक कंपन्या, शासकीय बांधकाम उपक्रम, मेट्रो आणि MSRDC यांच्याकडून जिल्हा कार्यालयाकडे पत्रांद्वारे मागणी केली जाते. अशा संस्थांना त्यांच्या गरजेनुसार आणि मागील वापराचा विचार करून पेट्रोल आणि डिझेल देण्यात येईल. यासाठी गृहनिर्माण संस्थांकडून मागणीपत्र, शेतकऱ्यांकडून सातबारा आणि शासकीय काम करणाऱ्या संस्थांकडून वर्क ऑर्डर घेऊन त्यांना पूर्वीसारखाच इंधन पुरवठा करण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आलेत. आगामी 3 ते 10 जून दरम्यान ठाणे वाहतूक पोलीस देणार शिक्षकांना रस्ता सुरक्षेचे धडे. शहरात अपघातांचं प्रमाण कमी व्हावं तसंच शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी ठाणे वाहतूक विभागाने एक विशेष उपक्रम हाती घेतलाय. प्रत्येक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना रस्ता वाहतूक सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. ठाणे विभागातील शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून 3 ते 10 जून दरम्यान प्रशिक्षण शिबिर पार पडेल. त्यानंतर शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. वाढत्या वाहतूक कोंडी आणि रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट तसंच शिक्षण विभागाच्या पुढाकारातून रस्ता सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले. ठाणे विभागातील प्रत्येक शाळेतून किमान एक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी होणार आहे. या विशेष प्रशिक्षणात सकाळी आणि सायंकाळी मैदानावर परेड, वाहतूक नियमन तसंच अंतर्गत सत्रांमधून आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार, अग्निशमन यांचे सखोल मार्गदर्शन दिलं जाईल. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. घाणेकर नाट्यगृह आशर संकुलात मुदत संपूनही पार्किंग वसुली सुरू.
ठाणे महापालिकेच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आणि पोखरण रोड क्रमांक 2 येथील आशर कॉम्प्लेक्समधील वाहनतळांची मुदत संपल्यानंतरही महापालिकेच्या स्थावर आणि मालमत्ता विभागाच्या संगनमताने संबंधित कंत्राटदारांकडून पार्किंग शुल्काची वसुली सुरू असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी केलाय. या वसुलीतून ठाणे महापालिकेच्या नुकसानीबरोबरच हजारो ठाणेकरांची लूट करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय वाघोले यांनी केली आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील वाहनतळाच्या ठेकेदाराची मुदत 2023 मध्ये आणि आशर कॉम्प्लेक्समधील वाहनतळाची मुदत 2016 मध्ये संपुष्टात आली. मात्र त्यानंतर महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने नवीन निविदा काढली नाही. मात्र या ठिकाणी आजही बेकायदेशीर पद्धतीनं पार्किंग वसुली केली जात आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या नावाच्या कागदी पावत्या वाहनधारकांना देऊन दिशाभूल केली जाते. तसंच त्यातून हजारो ठाणेकरांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोपही नगरसेवक संजय वाघोले यांनी केलाय. या प्रकरणी 15 मे रोजीच्या महासभेत प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र या महासभेत ऐनवेळी सर्व विषय मंजूर झाल्यामुळे प्रश्नांवर चर्चा करता आली नाही. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बेकायदेशीरपणे पार्किंग शुल्काची वसुली करणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करावा, तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी केली आहे.